आज बड्डे आहे बघा, बड्डेचं बघा कसं खुश झाल्या. तर दरबार हॉल बघा कसं. नमस्कार, आम्ही सगळेजण निघालोय गोव्याला. हे बघा आमचं भाऊजी, बघा अवनी बघा माकडीनं आमची झोपा काढल्या आणि मस्तपैकी सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो बघा फ्रंट कॅमेऱ्यात. एक मिनिट, एक नंबर बघा इकडे सनसेट. असं सनसेट नाही हो, काय बोलत तुम्ही, सॉरी सनराईज, हे इंग्लिश असं होते बघा आमचं. आणि इथं बघा स्वामी महाराज की जय. आज आमच्या मम्मीचा बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण गोव्याला चाललोय बघा. आणि बाप आहे बघा, बाप आहे बघा कसं करते. हे भाव मार्केट, तर आमच्या घरातलं भाव मार्केट आहे. आणि बघा इथं असं रोड. आणि आमचं पाहुणात शशी कपूर दिसाल्यात. विषय हार्ड पंपावर. काल बहिणीनं आमच्या शॉपिंग केल्या आणि बहीण बघा काल मागं असं गोत्तावळा बघा आमचा. छोटं डांबराची गाडी बघा. हा इकडे बघा, इकडे आई आमची बघा टोमणे देते अशी. आणि आमची बहीण बघा कसं बारदांडी घेत बसली. टोमणं कुठं दिलं, गाडी होती ते सिमेंट मिक्स. वातावरण आहे मस्त. आता आम्ही सीएनजी भरायला थांबलोय बघा सगळेजण. बघा सगळी गाडीत उतरल्यात. वाव छान आले फोटो, भारी आलाय. अरे कोणाचं फोन आहे, चॉईस कसले बघा. कसलं मस्त वातावरण आहे, एकदम गरगरीत रबरबीत वातावरण आहे बघा. बघा मस्त बघा. बघा हे आमची मम्मी वरडाल्या बघा, तिचे फुटे येत नाहीत म्हणून का नाही असं करायला बघा. बघा बघा मम्मी आमची. आता आम्ही तौंदी घाटात आणि इथं आमचा आता पहिल्यांदा नाश्ता होणार आहे. आम्ही इथं गाडी लावल्या मस्तपैकी. असला मोठा डोसा कधी बघितला काय? डोसा काय बांबू कळना. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी काय सगळे बघून खुश झाला डोसा बघून. ग बाई ते महाबळेश्वर नाव काढलो रात्रीच, मला तिथं आवडत नाही. असं आम्ही आता आंबोलीत आलोय आणि आंबोलीत आम्ही जरा 3-4 फोटो काढल्यात मस्तपैकी. आणि असं जरा फॅमिली बघा आमची जरा इकडे तिकडे फोटोशूट चालू आहे भाऊजींचा. हे बघा अवनी बघा आमची, अवनी बघा अशी खुळ्यागत करते बघा. काय 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 बघा डान्स करायला, आत्ताच डान्स करायला अवनी. आता बघा दंगा नुसता. आमच्या मम्मीचा बड्डे आहे आज, बड्डे निमित्त आमची मम्मी लय खुश आहे. काय काय हे बघा केस सोडून काय काय हे माकड एक काय वेगळंच बघाल तुम्हाला. त्यानंतर मी जरा घाटात लक्ष दिलं तर हा काय मस्त धुकं आणि छान असं वातावरण, हिरवीगार झाडी. मी आता गोव्यात आलोय आणि आता बघा इकडचं सगळं दृश्य कसं वाटतं. हे रहा नाही जाता, एकदम बेस्ट वाटायला लागले आता. आणि मस्त वाटायला. आणि पाहुणं मला सारखं रोड विचारल्यात कुठं जायचं आहे आणि मी त्यांना आपलं गाईड करायला लागले. प्रत्येक वेळी गोव्यात आलं की आपण गाईड करतोय, चुकवतोय पण आपणच. फायनली आम्हाला आमची रूम मिळाली, जी म्हणजे कलिंगूट बीच जवळच आहे, हॉटेल डॉम्स इन म्हणून. इतकी छान रूम होती, मस्त आतलं वातावरण आहे, सगळं काही बेस्ट आहे एकदम. तर बघा आतला रूम. त्यानंतर आमची दीदी, भाऊजी आणि मम्मी, मी सगळेजण शॉपिंग करत असताना बघा अवनीला काय पसंतच पडत नाही, उगाच सगळं 1760 विस्कटून ठेवते सगळं. आणि दीदी पण आमची सेमच आहे, काय फरक नाही. त्यानंतर आम्ही रात्री मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी बीचवर गेलो. तर बीचवर बघते तर असलं बेस्ट प्रकारची लाईटिंग असून नुसता डोळ्यात झगमगाट सुरू होता. आणि बघा एजंट मध्ये येऊन विचारत होते की तुम्ही आमच्या इथे बसा, इथे बसा, हे खावा ते खावा. इथे असे भरपूर एजंट लोक फिरत असतात. त्यानंतर आम्ही फायनली एका ठिकाणी बसलो जिथे आम्हाला जरासं
तर आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आमचा गोव्यातला आणि आम्ही आज पण राडे घालणार आहे. आता बीचवर चाललो आहे आम्ही. बीचवर जाऊन मस्तपैकी पोहणार बिणार मजा करणार आणि रूम येणार आणि राडे घालणार. बघत राहा व्लॉग आणि सगळं समजत राहील तुम्हाला काय काय झालं गोव्यात आमचं. या अतिशय चेहरा उत्साह आहे पाण्यात येण्यासाठी आमच्या मम्मीचा दीदीचा. आणि बघा आमचं भाऊजी बघा नवीन शर्ट घातले दीदीने शर्ट बदला लावली. लेट आलंय मस्तपैकी आणि भाऊजी आणि दीदीचं काहीतरी चाललेलं आहे ॲनिव्हर्सरी दिवशी. हे बघा close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मित्रांनो तर आता आम्ही चाललोय मंगेशी टेम्पलला गोव्यामधल्या. मागच्या वेळी आमच्याकडनं ते चुकलेलं मंगेशी टेम्पल आणि आता आम्ही ठरवले बघू काय काय होते. पुढे जाऊन तुम्हाला अपडेट देतो. व्हिडिओ बघा आणि मंदिर पण बघूया काय आहे. तरी या उन्हाला ताव नाही. बघा तुम्हाला दिसते शिवलिंग. तर आता आपण आलोय श्री मंगेशी संस्थानमध्ये. ओके खूप सुंदर असं मंदिर आहे. बघूया काय होते. आम्ही आता आलोय मंगेशी मंदिरमध्ये. तर इथे सुरुवातीलाच आम्हाला एक गाय दिसली तर त्या गायीवर हात फिरवलं मस्त वाटते. आणि पुढे गेल्यानंतर हा आहे बघा मंदिराचा एंट्रन्स. तर मंदिराच्या एंट्रन्समध्ये आतमधून गेल्यानंतर ना बरोबर त्या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला एक असा खाली तलाव दिसेल. त्या तलावाच्या बरोबर समोर जर आम्ही झूम करून बघितलं तर तिथे सुद्धा एक दोन मंदिर आहेत. बघा मला कमेंटमध्ये सांगा कोणती मंदिरं आहेत ती तुम्हाला दिसली असतील तर नावं. तर हा आहे बघा मंदिरातील उजव्या बाजूला एक व्ह्यू. इथे एक छान असा उंच मनोरा तुम्हाला बघायला मिळेल आणि बरोबर त्याच्या अलीकडच्या बाजूने आपल्याला जायला लागतं. तर या मंदिरामध्ये मित्रांनो शॉर्ट घातलेले चालत नाहीत कारण की मंदिराचे काही नियम आहेत. इथल्या संस्थानाने ठरवलेले नियम आहेत. त्यामुळे ते असे गुलाबी कलरचं एक धोतर टाईप आपल्याला ते नेसायला देतात विदाऊट एनी कॉस्ट. तर इथे काळभैरवाचं सुद्धा मंदिर आहे बघा पहिल्या स्टार्टिंगलाच आहे. त्यानंतर तुम्ही इथून मागे बरोबर गेलात की तुम्हाला मंदिराची एंट्रन्स दिसेल. ओके शॉर्ट घालून चालत नाही मित्रांनो बघा. नाहीतर शॉर्ट जर घातला तुम्ही या मंदिरात तर तुम्हाला असलं तिथं
परफेक्टली घालायला लावतात. या मंदिरमध्ये कसा सुंदर असा मिळाला. आणि हे बघा एंट्रन्सला आपलं आता मंदिर आलेलं आहे, मंगेशी मंदिर. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, हे एक शंकराचं मंदिर आहे. मंगेश्वरी मंदिर म्हणतात, पण हे मंगेश म्हणजे शंकराचं मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफीला अलाउड नाही, त्यामुळे मी कॅमेरासुद्धा वर काढलेला नाही. त्यामुळे आम्ही बाहेर आल्यानंतर असे व्हिडिओज करतोय. तर मित्रांनो, या मंदिरात येताना अजिबात हाफ कपडे घालायचे नाहीत, पॅन्टी वगैरे हाफ घालायचे नाहीत, चालत नाहीत. नाहीतर त्यांना ते गुलाबी तसं वस्त्र नेसूनच आत पाठवतात. या मंदिराचा एकदम स्ट्रिक्ट आणि कडक नियम आहे. हे बघा आमची दिदी नशिबानं वाचली आज, व्यवस्थित घातलेली पॅन्ट. आणि बघा आमची मम्मी, आणि पाहुणं बघा घेतलं बघा गुलाबी हातात आहे काय, असा विषय असतोय. त्यामुळे तुम्ही तर तिथल्या एका दुकानात मला अशी विशिष्ट प्रकारची दगडं, त्यातली अशी हिऱ्याची चमक असणारी दगडं बघायला मिळाली. आणि त्यातल्या काही विशेष कलाकृती, आणि त्याची किंमत पण खूप महाग होती, जवळपास 5,000 ते 6,000 रुपये इतकी अशी किंमत. आणि मी त्या दुकानदाराला विचारलं की ह्याचं लोक करतात काय, तर हे शोपीस म्हणून घरामध्ये वापरतात. तुम्ही जर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मी आज गोव्यातून निघायला लागलोय आणि घरी जाणार. सगळीजण बघा, सगळ्यांची तोंड कशी आहेत. फक्त दिदीच हसा लागल्या, नेहा आमची तोंड पाडून आहे. आणि पाहुणं गाडी चालवा लागल्यात. आणि बघा आमची अवनी नाखुश आहे, कारण की अवनीला अजून इथं राहायचं आहे गोव्यात. तिला गोव्याशिवाय करमत नाही. दरवर्षी यासाठी आम्ही गोव्याला येतोय. जाता जाता आम्हाला सावंतवाडी पॅलेस लागला. मग म्हटलं की आम्ही इथे जरा थांबूया, बघूया तरी काय आहे आतमध्ये, कारण की येताना पण आम्ही हे पाहिलं होतं. आता बघू काय होतं. इथे आतमध्ये वेडिंगसुद्धा होतात, त्यामुळे इथे डेस्टिनेशन वेडिंगचा स्पॉट तयार झाला आहे. आणि हे बघा सावंतवाडी पॅलेसचा फर्स्ट लुक कसं दिसतोय बघा. आतून सगळे चिराबिटातलं बांधकाम आहे, एकदम जुनं. आणि समोर असा एकदम सुंदर असा बगीचा, आणि तिथे लग्न होतं. आणि मी इथे थांबून मस्तपैकी असे काही टेक्स्ट घेतलेत, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की किती छान सुंदर असं कलाकृती आहे पॅलेसची. पॅलेसच्या आतमध्ये गेल्यानंतर ना सुरुवातीला स्टार्टिंगलाच 1-2 तोफा, आणि आतमधून गेल्यानंतर असं एकदम वाडे टाईप असे घरं, आणि आत अशा खोल्या होती. इथे सावंतवाडीचे सरकार राहायचे. त्यानंतर आम्ही थोडंसं केलं फोटोशूट. मम्मी आमची अशी वैतागलेली अक्षरशः, आम्हाला आत जायचं आहे होतं. ह्या बघा तोफाच्या एंट्रन्सला होत्या. तर पॅलेसमध्ये असं सुंदर कलाकृती होत्या, जसे की मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये शंकराची कलाकृती. त्याच्यानंतर असे त्यांचे जुने फोटो जे एकदम असे भिंतीवरती छान सजवलेले होते, आधीचे आत्ताचे, जे सावंतवाडीचे सरकार होते जे इथं राहायला होते. आणि ही बघा एक नेपाळची बाहुली होती. बघितल्यानंतर थोडंसं मला भयानक वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो राजदरबारमध्ये. राजदरबारमध्ये सुद्धा त्यांच्या सरकारांची अशी एकदम छान अशी पोर्ट्रेट करून ठेवलेले आहेत. जणू एक ऐतिहासिक वारसाच लाभलेला आहे या सावंतवाडीला. सरदेसाई ऑफ सावंतवाडी म्हणण्यात येते यांना. इथे गेल्यानंतर ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा शिलालेख किंवा मूर्त्यासुद्धा बघायला मिळतील. आणि त्या मूर्त्यांच्या बाजूला त्यांची माहिती आहे. त्या माहितीमध्ये स्पष्ट दाखवलेले की मूर्ती केव्हाची आहे आणि या सावंतवाडी संस्थानामध्ये केव्हापासून ठेवलेली आहे. तर अनेक अशा सुंदर कलाकृती आहेत. तिथे लाकडी पाळणा आहे, परत नटराजाची मूर्ती, आणि बऱ्याचशा अशा सुंदर लाकडाच्या कलाकृतीसुद्धा आहेत. तुम्हाला पाहिल्यानंतर समजेलच की तुम्ही एकदा नक्की इथे येऊन व्हिजिट द्या. आणि ते आत एंट्री चार्जेस खूप कमी आहेत, पर पर्सन 30 रुपीज. तर इथे एक सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतील फोटोज वगैरे एकदम जुन्या काळातले. जणू असं वाटत होतं की भुलभुलैया पिक्चरमध्ये कसं अक्षय कुमार पहिल्यांदा बघत असतो तसं आपल्याला इथं वाटायला लागतं. एकदम असे सुंदर सुंदर रॉयल कपल, राजघराण्यातील जोडपे वगैरे एकदम सुंदर अशा चित्र लावले आहेत. तर ही बघा मूर्ती. मला सांगा मूर्ती कोणाची आहे, एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा की कशाची मूर्ती आहे ही.
आणि त्याच्यानंतर बघा पुढे गेल्यानंतरनं असे भरपूर असे ते रूम्स आहेत. अनेक ठिकाणी खूप असे सुंदर काही गेम्ससुद्धा आहेत ज्या जुन्या पद्धतीने खेळण्यात येत होत्या. त्या गेम्सची चित्रंसुद्धा इथे लावली आहेत. ही बघा गणेशाची एकदम सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर असा वाडा आहे आणि वाड्याच्या वरती असे काहीतरी विचित्र प्रकारच्या वेगळ्या कलाकृती अशा लटकवते. त्यामुळे आम्ही इथे खिडकीतसुद्धा फोटोशूट केलं आणि त्या मस्त कलाकृतीसुद्धा पाहून गेलो. त्यानंतर आम्ही आलो बाहेर आल्यानंतर बाहेरचा सुद्धा एक मस्त व्ह्यू असा दिसत होता. इकडे पुढे गेल्यानंतरनं तुम्हाला असं दिसेल की इथे राजदरबार आहे. म्हणजे इथे सगळे ते राजे लोक बसायचे, त्यांच्या काहीतरी बैठका वगैरे इथं व्हायच्या, म्हणजे मीटिंग्स वगैरे व्हायच्या. तर आता काही स्थानिकचे नगरपालिकेच्या लोकांनी इथे थोडेसे कर्मचारी ठेवलेले आहेत. तर इथं आल्यानंतर तुम्हाला सिंहासन वगैरे दिसतील, वेगवेगळ्या प्राण्यांचे वगैरे कलाकृती तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही जर इथं पाहिलात ना, सगळं ओल्ड स्कूल मतलब जवळपास 150 ते 200 वर्षापूर्वीचं असेल हे सर्व काही. आणि ते सुंदररित्या मांडलं गेलं आणि जसंच्या तसं जपूनही ठेवलेलं आहे. असं नाही की कसंही धूळ खात पडलं, एकदम सुंदर स्वच्छ पद्धतीने सगळं ठेवलं आहे. इथे बघा हा तुम्हाला कोणता प्राणी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुंदर प्राणी आहे बघा जुन्या काळातला. आणि ही बघा सिंगल बॅरल बंदूक आहे मे बी त्या काळातली, त्यांनी भिंतीवर अडकवलेली आहे. आणि असे सुंदर पॉट्स वगैरे तिथे ठेवलेले आहेत. मस्त वाटतं एकदम पाहून. आपला ऐतिहासिक वारसा इतका मोठा आहे की आपण विचार करेल तितका कमी आहे. आणि इतकं महाराष्ट्रात हे सजवून असं ठेवलेलं आहे. ही बघा शिवाजी महाराजांची मस्त अशी सुंदर चित्रकाराने केलेली पेंटिंग इतकी सुंदर मस्त ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे सावंतवाडीच्या एंट्रन्सलाच तुम्हाला हा वाडा पाहायला मिळेल. त्यानंतर आम्ही सावंतवाडी पॅलेसमधून निघालो. जाताना आम्हाला मालवणी डेज नावाचं एक सुंदर असं रेस्टॉरंट लागलं. तर या रेस्टॉरंटमध्ये असा बगीचा वगैरे आणि तिथे पाळणा वगैरे आहे. मस्तपैकी जेवण आलं. इतकी भूक लागली होती की सगळ्यांनी जेवणावर पहिला ताव मारला. हे बघा आवनी आमची अशी बघते सारखं व्हिडिओ करताना मध्ये. आणि बाहेर असे एक मोठा दगड होता. मग त्या दगडावर बघून जरा बघितलं कसं वाटते. हा एकदम मस्त फिलिंग आणि गारवा असा होता की झाडांचा बघायलाच नको. संध्याकाळीचे 4 वाजलेले तरी पण इतकं सुंदर असं ऊन, अतिशय आल्हाददायक ऊन तिथं पडलं होतं. इथं आम्ही थोडीशी मजामस्ती केली. त्यानंतर मग आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो. मित्रांनो, तर हे गोवाचे 2 दिवस खरं सांगू मित्रांनो, गेल्या 2 वर्षातून मी खूप फिरतो आहे. आणि इतकं फिरतो आहे की काय सांगू, सगळ्याला फॅमिलीला घेऊन गेल्याशिवाय मला काही करमत नाही. आणि पहिल्यांदा असं झालं की माझी बायको पूजा यावेळी नव्हती. बिकॉज ऑफ सम रिझन ती येऊ शकली नाही. पण पुढच्या वेळी मात्र मी नक्की जाणार. खरोखर सांगतो तुम्हाला, फिरल्यानंतर आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात या आयुष्यात. आणि खरंच तुम्ही पण फिरत जावा. कसा वाटला व्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि खरंच इथून पुढेसुद्धा मी असेच जेवढे पण मी फिरेन, कुठे जाईन, तर माझे ट्रॅव्हल व्लॉग्स, लाईफस्टाईल व्लॉग्स मी अपलोड करेन आमच्या यूट्यूब चॅनलला. तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय बाय.